ज्वेलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. दीदी आपली आज 6 महिन्याची कंप्लीट होणार आहे आणि अन्नप्राशन करायचं आपल्याला. तो ना ते हे दरवेळेस मी वापरते बॅकग्राऊंडचं डेकोरेशनसाठी ते वापरते. देवाचे बाप्पा थोडंसं मटेरियल वगैरे आणले गेले तोपर्यंत मी जे बॅगचं वगैरे डेकोरेशन ते करून घेते. दीदीसाठी पण एक छोटासा ड्रेस काढला आहे जो तिच्या बाबांनी दिला ती झाल्यानंतर आणला होता. तो आज आम्ही घालणार आहे. चला मग छोटं आणि साध्या पद्धतीने आपण डेकोरेशन करूया. आता झाली होती आमची सुरुवात. सीमा, मी आणि देवाचे पप्पा आम्ही सगळे मिळून डेकोरेशनची तयारी करत होतो. देवाच्या पप्पांनी जेवढं इथं अवेलेबल झालं तेवढं डेकोरेशनसाठी सगळं सामान आणलं होतं. देवा बघा सगळ्यांना सांगत होता की काय काय आणलं आहे, इथं आम्ही सजवतो आहे वगैरे, लॉलीपॉप खातो आहे. देवाला आता भरपूर सारं समजतं व्हिडिओमध्ये बोलायचं वगैरे. आणि इथं बघू शकता सुंदर असं डेकोरेशन झालं होतं आमचं. आणि इतका राडा झाला आहे सध्या घरामध्ये की कुठलं आवरून कुठलं ठेवू असं झालं आहे. देवाची खेळणी इतकी वाढत गेली. म्हणजे देवाचा पहिला बड्डे झाला तेव्हा ती मोठी गाडी आलीच, त्याच्यानंतर हळूहळू एक ना एक वाढत गेलं. निलेशा त्यांची कामावरून सुट्टी झाली, त्यांना येता येता आम्ही समोसे आणायला लावले होते. कारण थोडा वेळ टाईमपास करायचं, कारण येताना आम्हाला मूवीला पण जायचं होतं. अन्नप्राशन झाल्या मूवीनंतर आम्ही बाहेर जेवण करणार होतो. त्यामुळे आता नाश्त्यासाठी आणले होते समोसे आणि ते खाल्ले. आणि तोपर्यंत इकडे सगळं डेकोरेशन वगैरे आमचं झालं होतं. बघू शकता सुंदर असं जेवढं आम्हाला जमल किंवा अचानक ठरलं होतं त्यामुळं आम्ही जास्त कोणाला बोलवलंच नव्हतं. इथं दुपारीच ठरलेलं. मस्त दीदीला परीसारखं सजवलं होतं. इथं मस्त गजरा वगैरे असं गुंडळून वगैरे मस्त तिला हे केलं तर सीमा माऊची ओढणी आम्ही गुंडळून घेतली आणि सुंदर असं आईचं स्नान चालू झालं इथं मस्त. आणि मस्त सगळ्यांनी मिळून आंघोळ घातली तिला. तिला इतकी मजा येत होती. सगळं पाणी करून ठेवलं होतं तिने. ती बघा किती छान खेळते आता. सगळं पाणी तापून सगळं ओलं करून ठेवलं होतं. आणि इथं म्हणजे सगळे पोरं आले होते गल्लीमधले छोटे आणि जेवढे म्हणजे आसपासचे जेवढे दिसले आम्ही त्यांना बोलवलं. रोडवर जे दिसलं त्यांना म्हणलं या नाही म्हणजे, कारण अचानकच ठरवलं होतं. जास्त कोणाला बोलवलं नाही, कारण आता दुकान वगैरे सगळंच बघावं लागतं. त्यानंतर संडे एकच दिवस आमच्याकडे असतो आणि लवकरात लवकर आम्हाला सगळं काही करायचं होतं. हे देवाचं मित्र आहे, समोरच राहतो आणि तुम्ही बघितलंच असं काही व्हिडिओमध्ये. इथं देवा पण मस्त दिदीला आंघोळ घालते बघा. सीमा त्याची हेल्प करत होती. देवाचे पप्पा पण मग दिदीला मस्त आंघोळ घातली. नंतर काका मी तर ऑलरेडीच घातलेली होती. नंतर आता तिचे चेंज वगैरे केलं, मेकअप वगैरे झाला. तिच्या बाबांनीच हा ड्रेस तिला आणला होता. ती जेव्हा झाली होती तेव्हा खूप मोठा होता. आता बरोबर आला. आजी जेव्हा माझी आली होती त्यावेळेस तिला ते गुलाबाचं फूल घेऊन आली होती आणि मस्त तिला आम्ही छोटासा मेकअप केला आणि मस्त तिथं ऑप्शन वगैरे करून घेतलं. आता लवकरच दीदीला खीर खाऊ घालायची होती. मी सिंपल खीर बनवली होती तांदळाची एकदम, आणि त्यात साखर होती त्यामुळे तिला उगाच 1-2 घास खाऊ घातले होते. बघू शकता सगळे आता येऊन ओढून वगैरे गेले. जेवढ्याला तेवढी खीर बनवलेली बघा, इतकी बनवली होती व तिला इतकी आवडली. तिला असं वाटत होतं की ते सोडूच नाही. ती घडी मागतच होती एक घास खाल्ल्यानंतर. आणि आता तर दीदी अजिबात चमच्याशिवाय राहत नाही. तिला चमचा दिसला की ती ओढून घेत राहती, किंवा आपण जेवायला जरी बसलो तरी ताट ओढून घेत असती. सगळ्यांनी येऊन तिला थोडंसं खाऊ घातलं. मग आम्ही सगळ्यांनी आवरलं वगैरे. आता असं वेळ होती आम्हाला चेंज करायची, कारण सगळं आवरून आम्हाला निघायचं होतं मूवी बघायला. त्याआधी ड्रेस तर खूप म्हणजे नाही का असं कम्फर्टेबल वाटावं म्हणून तिचे पहिले सगळ्यात आधी कपडे चेंज करून घेतले. सगळ्यांनी कपडे चेंज करून घेतले. पण त्याआधी देवाचे पप्पा जो खाऊ होता तो सगळ्यांना वाटत होते. छोटे मुलं आले होते त्यांना. नंतर आम्ही सगळ्यांनी कम्फर्टेबल कपडे घातले आणि निघालो होतो आता मस्त मूवी बघायला. तिकीट वगैरे आम्ही ऑलरेडी आदल्या दिवशीच काढून घेतले होते. आणि मस्त पॉपकॉर्न वगैरे आम्ही घरीच बनवून घेतले. सीमाची आयडिया होती बॅगीमध्ये लपून आम्ही पॉपकॉर्न घेऊन गेलो. मस्त आता चाललो होतो. कधी देवा त्यांच्या स्कूटर, कधी आमच्या असं चालू राहतं देवाची खूप मजा येते. आणि म्हणजे खरं तर मजा अशी झाली, आम्हाला वाटलं होतं की दीदी राहणार नाही थिएटरमध्ये, देवा आम्हाला मूवी बघून देईन. पण दीदी एकदम छान मूवी बघितला आणि देवा जो होता त्याने आम्हाला अजिबात मजा घेऊन दिली नाही आहे. सगळे हे करून टाकलेलं. आणि वर गेलो आणि मस्त मूवी बघितली वगैरे. आणि फायनली आम्ही घरी यायला निघालो होतो आता, कारण की मूवी कसं आहे ना, आपण इथून मागं बघितलेलं आहे भरपूर असे मूवी, सेमच स्टोरी आहे. पण आम्ही खास हा मूवी रितेश देशमुखसाठी बघायला गेलो होतो. आणि त्यांची ॲक्टिंग वगैरे आणि त्यांचं जे स्वप्न होतं ते पूर्ण कसं झालं ते बघण्यासाठी आम्ही गेलो होतो खरं तर. कारण स्टोरी तर आपल्याला आता आपल्या शिवरायांचा इतिहास आपल्या कोणाला माहीत नाही. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका.